मित्रांनो, सध्या खूप सर्व डिपार्टमेंटच्या महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत सरळ सेवेच्या. तर तुम्हाला खूप चांगल्या संधी आहेत मित्रांनो परमनंट जॉबसाठी. तर त्याच्यामध्येच अजून एक नवीन जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे सोलापूर महानगरपालिकेची सरळ सेवेची. आपल्याला माहिती असेल मित्रांनो, थोड्या दिवसापूर्वी म्हणजे नोव्हेंबरमध्ये महानगरपालिका जी आहे सोलापूरची त्यांची मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही पहा मित्रांनो, फायरमॅन, सुरक्षक, त्यानंतर नर्सिंगसाठी जाहिरात होती, मिडवाईफ, ENM साठी जाहिरात होती, स्टेनो, लिपिकसाठी या ठिकाणी मित्रांनो पदं होती. तर यासाठी तुम्ही अर्ज केलेले नसतील तर तुम्हाला मित्रांनो 20 डिसेंबर 2023 पर्यंत अप्लाय करायचं आहे सोलापूर महानगरपालिकेसाठी. परंतु मित्रांनो त्यांनी अजून एक आज जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलला देतोय. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये ही जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. इथं ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही जाहिरात अजून एक ओपन होईल. 15 डिसेंबर 2023ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरळ सेवेची. मित्रांनो याच्यामध्ये अजून गट ब आणि गट क ची पदं भरली जात आहेत. जी पहिली जाहिरात आली होती मित्रांनो याच्यामध्ये पहा गट अ ते ड ची पदं होती मित्रांनो. याच्यामध्ये ही सर्व पदं आहेत. याच्यामध्ये पाहू शकता ही सर्व पदं आहेत जुन्या जाहिरातीमधले. 20 डिसेंबरपर्यंत याचेही अर्ज अजून चालू आहेत. परंतु नवीन जाहिरात आली याच्यामध्येही मित्रांनो तुम्हाला अर्ज जे आहेत 31 डिसेंबर 2023 पर्यंत करता येणार आहेत. आजपासून याचे अर्ज मित्रांनो या ठिकाणी काय होतील, सुरू होतील. तर बघा आता कुठली कुठली पदं आहेत आणि काय शैक्षणिक पात्रता आहे, किती जागा आहेत त्याची माहिती अगोदर पाहूयात आपण. फील्ड इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो 2 जागा आहेत. याच्यासाठी देखील मित्रांनो 25,500 ते 81,100 इतका पेमेंट तुम्हाला असणार आहे. प्लस सर्व याच्यामध्ये भत्ते तुम्हाला असतील. केमिस्टची दुसरी पोस्ट आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये एकच जागा आहे. कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य 24 जागा भरल्या जात आहेत. तर बघा मित्रांनो, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे आहेत, कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य याच्या खूप सर्व जागा मित्रांनो यावर्षी निघालेल्या आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्या देखील 2 जागा आहेत आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य अजून 47 जागा त्या पदासाठी आहेत. तर ह्या जागांसाठी मित्रांनो ही नव्याने जाहिरात जी आहे ती आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आता हिची पात्रता काय आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात डिटेलमध्ये. जसं की मित्रांनो पहा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब चं पद आहे. एकूण 47 जागा आहेत. या पदासाठी तुमची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली पाहिजे. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य असेल मित्रांनो. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर पहा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकीसाठी 2 जागा आहेत. या पदासाठी तुमचं यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची मित्रांनो पदवी तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता सहाय्यक गट क चं जे पद आहे ज्याला 24 जागा भरल्या जातात मित्रांनो. इथं सामाजिक समांतर आरक्षण देखील असणार आहे. याच्यामध्ये फक्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमच्याकडे असेल, एक्सपिरियन्सची वगैरे काही गरज नाही, तर तुम्ही डायरेक्टली या पदासाठी अप्लाय करू शकता. ग्रुप सी ची मित्रांनो ही पोस्ट आहे. त्यानंतर पहा, केमिस्ट गट क ची जी पोस्ट आहे याच्याला 1 जागा आहे. याच्यामध्ये मित्रांनो रसायनशास्त्र विषयातील तुमची पदवी झालेली आहे, डिग्री केली आहे तुम्ही रसायनशास्त्र या विषयामधून, तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर 2 वर्षाचा कामाचा अनुभव तुम्हाला असेल तर त्यांना प्राधान्य असणार आहे, कंपल्सरी नाही मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर फील्ड इन्स्पेक्टर गट क ची पोस्ट आहे पहा, 2 जागा त्याला भरल्या जात आहेत. ज्याच्यामध्ये मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाचे रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी तुमच्याकडे असेल. इथं ऑब्लिक लिहिलेलं आहे रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र. तर अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य असणार आहे, कंपल्सरी नाही. तर केमिस्ट आणि मित्रांनो फिल्टर इन्स्पेक्टर जे पद आहे, फिल्टर इन्स्पेक्टर, या दोघांसाठी मित्रांनो जवळपास सेमच पात्रता आहे. तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोच करा ज्यांचं BSc वगैरे झालेलं आहे, MSc वगैरे झालेलं आहे, ज्यांचं रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय होता, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी या ठिकाणी आहे. परमनंट जॉब त्यांना भेटतोय. तर बघा, TCS मार्फतच तुमचे या ठिकाणी काय होणार आहेत, फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी मित्रांनो खुल्या प्रवर्गाला 1,000 रुपये फीज आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज असणार आहे. याच्यामध्ये माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिकांना उपरोक्त परीक्षामधून शुल्कातून सूट देखील देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा मित्रांनो आहे ती सेम पद्धतीने 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्ष राखीव उमेदवारांसाठी ठेवण्यात येते. आणि याच्यामध्ये अजून 2 वर्ष तुम्हाला सूट असते. मग 18 ते 40 आणि 18 ते 45 अशा पद्धतीने वयोमर्यादा तुमची या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. त्यानंतर डिटेलमध्ये निवड पद्धत दिलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुमची परीक्षा देखील घेतली जाणार आहे. परीक्षा कशी घेतली जाईल त्याची ही माहिती त्यांनी या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. त्यासाठी डिटेलमध्ये तुम्ही जाहिरात जी आहे खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून मित्रांनो डाउनलोड करून अजून वाचू शकता. सामाजिक समांतर आरक्षण कसं दिलं जाईल त्याचीही याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आणि पदाची कर्तव्य आणि जबाबदारी काय असतात, काय जॉब प्रोफाईल असतो त्याचीही माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे. ज्युनियर इंजिनियर सिव्हिलला मित्रांनो काय विचारलं जाईल, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटबद्दल काय असतं, स्टील स्ट्रक्चर, याच्यामध्ये सेक्शन बी जो असतो मित्रांनो
टेक्निकल क्वेश्चन्स असतात, स्ट्रक्चरल ॲनालिसिस, त्यानंतर बाकीची जी असतात मित्रांनो या ठिकाणी सेक्शन एमध्ये तुम्हाला मग याच्यामध्ये थिअरी ऑफ स्ट्रक्चर, कॉम्प्युटर एडेड ॲनालिसिस अँड डिझाईन स्ट्रक्चर हे सर्व या ठिकाणी विचारलं जाईल. त्याच्यानंतर खाली जर पाहिलं मित्रांनो सेक्शन सी, सेक्शन डी अशा पद्धतीने या ठिकाणी सेक्शन्स दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या विषयाप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो हे पाहू शकता. खूप सर्व डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी या ठिकाणी मित्रांनो दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहा फिल्टर इन्स्पेक्टर क्लास 3ची जी पोस्ट आहे याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी असेल, त्यानंतर क्युल्टिव्हेशन ऑफ बॅक्टेरिया असेल, व्हायरोलॉजी असेल, एअर मायक्रोबायोलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी ऑफ वॉटर असेल, केमिस्ट्री असेल. आता केमिस्ट्री पोस्ट आहे तर त्याच्यावर केमिस्टबद्दलचे सर्व प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर सिलेबस दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार एक्झाम जी आहे तुमची कंडक्ट केली जाईल. तर खूप महत्त्वाच्या अशा ह्या 2 जाहिराती मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर पहिली जाहिरात पाहिलेली नसेल तर याच्यामध्ये गट ड ची देखील पद आहेत मित्रांनो. जसं की पहा सुरक्षा रक्षक 10वी पासवरती आहे, फायरमॅन 10वी पासवरती भरलं जात आहे. कनिष्ठ लिपिक जे पद आहे मित्रांनो या ठिकाणी पदवीवरती भरलं जात आहे. 70 जागा या पदासाठी आहेत, यासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. ANM साठी ज्या विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. 50 जागा मिडवाईफसाठी आहेत. आरोग्य निरीक्षकची पोस्ट आहे, प्रयोगशाळा लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे. भरपूर साऱ्या या ठिकाणी पोस्ट भरल्या जात आहेत. यासाठी 20 डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा 20 डिसेंबर 2023 पहिल्या जाहिरातीसाठी, आणि जी दुसरी जाहिरात आलेली त्याला 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत. मित्रांनो याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याची सोलापूर महानगरपालिकेची पदभरती असेल किंवा सरळ सेवेची तुमची कुठलीही भरती असेल, झेडपी असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, WRD असेल, पुरवठा निरीक्षक असेल, अशा सर्व पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCSचा 71 प्रश्नपत्रिका संच ज्याची 4थी आवृत्ती आलेली मित्रांनो लेटेस्ट हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो त्यांनी नगर रचनाची शिपाईची भरती झाली, नगर परिषदची भरती झाली, तलाठी पद भरती झाली, अशा विविध मित्रांनो परीक्षा जे झालेले आहेत TCS मार्फत त्याचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. सध्या मित्रांनो TCS जी तुमची परीक्षा घेत आहे त्या मागील ज्या प्रश्नपत्रिका, मागील जे एक्झाम त्यांनी घेतलेले आहेत त्यामधून मित्रांनो पुढच्या एक्झाममध्ये बरेचसे प्रश्न रिपीट होतात, पुनरावृत्ती त्याची होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो हा संच अभ्यासणं गरजेचं आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. तर 7100+ प्रश्नांचा हा प्रश्नपत्रिका संच मित्रांनो त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच जो की सर्व भरतीसाठी तुम्हाला उपयोगी पडेल. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही हा खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो त्यांचा लेटेस्ट 79 प्रश्नपत्रिका संच हा देखील प्रसिद्ध झालेला आहे, ज्यामध्ये 7040+ प्रश्न आहेत. याच्यामध्येही मागील TCSने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका जी आहेत त्याचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की स्पेशल जर तुम्हाला इंग्रजी व मराठीवरती TCSने कशा पद्धतीने परीक्षा घेतलेली ती पाहायचं असेल तर त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज मित्रांनो एकूण 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचा समावेश करून इंग्रजी व मराठीचा हा प्रश्नसंच तयार केलेला आहे. तर त्याचबरोबर त्यांचं चालू घडामोडीचं तुम्हाला जर टॉपिक्स पाहिजे असेल ज्याच्यामध्ये 5 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या चालू घडामोडी त्यांनी दिलेले आहेत. चालू घडामोडी हा देखील विषय मित्रांनो सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला कॉमन असतो. तर अशी ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये खरेदी करता येतील, तिथं पाहता येतील. त्याचबरोबर ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद.